लोकसभेचा निकाल लागला तेव्हाच महाराष्ट्रामध्ये विधानसभेची तयारी सुरू झाली। विधानसभेच्या जागा वाटपात कोणाला किती जागा मिळणार याच्याही चर्चा सुरू झाल्या। महाराष्ट्रामध्ये लोकसभेत महाविकास आघाडीने बाजी मारली तेव्हापासूनच महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण या चर्चांना उधाण आणलं। आता काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे तीनही पक्ष विधानसभेत किती जागा लढवणार याबद्दल सर्वात जास्त उत्सुकता लागलेली आहे। यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेस ठाकरेंपुढे झुकली असं अनेक विश्लेषकांनी सांगितलं, पण येत्या विधानसभेत आता मेरिटनुसार जागा वाटप व्हायला पाहिजे अशी विधानं काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली। त्याच्या बातम्याही तुम्ही बघितल्या असतीलच। विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये कुणाला किती जागा मिळणार हे येत्या काही दिवसांमध्ये कळेलच, पण महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाचं किती मेरिट आहे हा आपला आजचा विषय आहे। नमस्कार, मी तुषार कलबुर्गी, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। महाविकास आघाडीतल्या तीनही मुख्य पक्षांचं मेरिट वेगवेगळे निकष लावून तपासू। त्यासाठी पहिला निकष आहे तो अर्थातच 2024च्या लोकसभा निवडणुकीचा। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकल्या त्या काँग्रेस पक्षाने, त्याखालोखाल ठाकरेंच्या शिवसेनेने आणि त्याखालोखाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकल्या। पण फक्त याच क्रायटेरियावरून महाविकास आघाडीतल्या पक्षांचं मेरिट ठरवणं अर्धवट ठरेल। मेरिटसाठी आणखी एक महत्त्वाचा निकष लावला पाहिजे, तो म्हणजे स्ट्राईक रेटचा। स्ट्राईक रेट म्हणजे एखाद्या पक्षाने किती जागा लढवल्या आणि त्यापैकी किती जागा निवडून आल्या याची टक्केवारी। थोडक्यात त्या पक्षांची निवडून येण्याची टक्केवारी। आता लोकसभेत महाविकास आघाडीत ठाकरे गटाने सर्वाधिक म्हणजे 21 जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या निवडून आल्या फक्त 9 जागा, म्हणजे ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट आहे 42.85%। आता काँग्रेसचा स्ट्राईक रेट बघू। महाराष्ट्रात काँग्रेसने जागा लढवल्या 17 आणि त्यातल्या निवडून आल्या 13 जागा, म्हणजे काँग्रेसचा स्ट्राईक रेट आहे 76.47%। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट बघू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या, त्यातल्या 8 जागा निवडून आल्या, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट आहे 80%। म्हणजे महाविकास आघाडीत सर्वात जास्त स्ट्राईक रेट आहे तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा। आता हाच लोकसभेचा निकाल आणखी बारकाईने तपासला पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये या लोकसभेत प्रत्येक 288 विधानसभेत काय घडलं हे बघितलं पाहिजे। त्यावरूनही महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाचं किती मेरिट आहे हे ठरेल। या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने 158 जागा विधानसभांमध्ये लीड मिळवलं आहे, म्हणजे येत्या विधानसभेत महाविकास आघाडीला ॲडव्हान्टेज आहे हे तर स्पष्टच आहे। पण 158 जागांवर महाविकास आघाडीतल्या कोणत्या पक्षाने जास्त विधानसभा पटकावल्या हे बघू। सांगलीची जागा काँग्रेसची मानली तर काँग्रेसने या लोकसभेत 68 विधानसभांमध्ये लीड मिळवलं आहे, तर ठाकरे गटाने 56 जागांवर लीड मिळवलं आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 34 जागांवर लीड घेतलं आहे। म्हणजे लोकसभा निवडणूक विधानसभा वाईज पाहिली तर काँग्रेसने सर्वात जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये लीड घेतलंय। पण थांबा, आपण पुन्हा या आकड्यांना स्ट्राईक रेटने तपासू। ते कसं हे थोडक्यात बघूया। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने 21 जागा लढवल्या होत्या। याचाच अर्थ ठाकरे गट त्या 21 लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक 6 विधानसभेत लढत होता। विधानसभा वाईज पाहिलं तर ठाकरे गट या लोकसभेत 126 विधानसभेत लढत होता, त्यापैकी ठाकरे गटाला 56 विधानसभा मतदारसंघात लीड मिळालं, म्हणजे ठाकरे गटाचा विधानसभा मतदारसंघातला स्ट्राईक रेट आहे 44.44%। आता आपण काँग्रेसचा स्ट्राईक रेट बघू। सांगलीची जागा पकडून काँग्रेसने 18 लोकसभा म्हणजेच 108 विधानसभा मतदारसंघ लढल्या, त्यापैकी काँग्रेसला 68 विधानसभा मतदारसंघात लीड मिळालं, म्हणजेच काँग्रेसचा विधानसभा वाईज स्ट्राईक रेट आहे 62.96%। आता आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची कामगिरी बघू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 लोकसभा म्हणजे 60 विधानसभा मतदारसंघ लढवल्या, त्यापैकी त्यांना 34 विधानसभा मतदारसंघात लीड मिळालं, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विधानसभा वाईज स्ट्राईक रेट आहे
56.66%. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट लोकसभा वाईज सर्वाधिक असला तरी विधानसभा वाईज ते काँग्रेसच्या बरेच मागे आहेत. याचाच अर्थ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा वाईज काँग्रेसची कामगिरी अधिक चांगली राहिली आहे. महाविकास आघाडीतल्या 3 महत्त्वाच्या पक्षांचं मेरिट ठरवण्यासाठी आणखी एक निकष वापरायला हवा, तो म्हणजे वोटिंग पर्सेंटेज. 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली त्यावरून महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांचं मेरिट ठरवणं आणखी सोपं होईल. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला 16.92% मतं मिळाली, ठाकरेंच्या शिवसेनेला 16.72% मतं मिळाली, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10.26% मतं मिळाली. म्हणजे वोटिंग पर्सेंटेजमध्येही काँग्रेसच वरच्या नंबरवर आहे. आता हे सगळे क्रायटेरिया 1 बाय 1 पुन्हा एकदा तपासू. लोकसभेतल्या जागा, लोकसभेत विधानसभा वाईज घेतलेलं लीड, त्याचा स्ट्राईक रेट आणि मतांची टक्केवारी या 4ही गोष्टींच्या बाबतीत काँग्रेस महाविकास आघाडीत 1 नंबरवर आहे. तर लोकसभेतल्या स्ट्राईक रेटच्या बाबतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सर्वात पुढे आहे. पण ठाकरे गट या 5ही क्रायटेरियात दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाचं किती मेरिट आहे हे ठरवणं फार अवघड नाहीये. येत्या विधानसभेत महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण ठरेल हे तुम्हीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा नंबर गेम तुम्हाला कसा वाटला तेही कळवा. आणि नेहमीचं लाडका आवाहन, द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.